मकर राशी 2025 शेवटची अमावस्या 3 धक्कादायक घटना ऐकून अंगावर काटा येणार. मकर राशीच्या जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ही शेवटची वळणबिंदू. मकर राशी तुम्ही जन्मता संघर्षाचे शिलेदार. इतर राशींना जे सहज मिळतं ते तुम्हाला आयुष्यभर कठोर परिश्रम करूनच मिळतं. तुमचा मार्ग नेहमीच काट्यांनी भरलेला. कधी कधी स्वतःच्या लोकांनी धोका दिला, कधी नोकरी व्यवसायात अडथळे आले, कधी आर्थिक संकटे डोके वर काढले, तर कधी मनाच्या आत भिंतींनी तुम्हाला घेरी आणली. पण मकर राशीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच हार मानत नाहीत. तुमच्यात एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला सतत पुढे ढकलते, कितीही अंधार असला तरी. 2025च्या शेवटच्या अमावस्येची ही रात्र तुमच्या या प्रवासाला मोठा अर्थ देणार आहे. कारण ही वेळ आहे परिवर्तनाची, पुनर्जन्माशी आणि उंच भरारीची. जोडीला ग्रहस्थिती असे संकेत देते की जो अंधार अनेक वर्षापासून तुम्हाला रोखून धरत होता तो आता स्वतःहून बाजूला होत आहे. ही अमावस्या म्हणजे फक्त एक चंद्रचक्र नाही, तर तुमच्या नशिबाच्या नवीन पानांची प्रस्तावना आहे. इथून पुढे मकर राशीच्या आयुष्यातील अशा घटना घडतील ज्या इतक्या प्रभावी, इतक्या धक्कादायक आणि तरीही सकारात्मक असतील की त्यानंतर तुमचं जीवन जसंच्या तसं राहणार नाही. ही वेळ आहे तुमच्या उन्नतीची, ही वेळ आहे तुमच्या मेहनतीच्या योग्य फळाची, आणि ही वेळ आहे ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभे राहिल्याची. पहिली घटना, आयुष्यभर साथ देणाऱ्या अडथळ्यांचा अचानक अंत होणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींचं संपूर्ण आयुष्य संघर्षाशी जोडलेलं असतं. तुम्ही ज्या मार्गावर चालता तो मार्ग सरळ कधीच नसतो. कधी अचानक आर्थिक अडथळे, कधी मानसिक थकवा, कधी काम पुढे सरकत नाही, कधी नको त्या लोकांचे कटकार असतात. जणू कोणीतरी अदृश्य हात तुम्हाला अडवत आहे. अशी वर्षानुवर्ष तुमची भावना झाली आहे. 2025ची शेवटची अमावस्या मात्र या चक्रांचा अंत करणार आहे. शनी तुमचा स्वामी असल्यामुळे त्याचा कठोर प्रभाव अनेक वर्ष तुमच्या मागे होता. पण आता ग्रहांची ऊर्जा विपरीत न राहता तुमच्या यशाला गती देणारी बनते. या घटनेमुळे घडणारे मोठे बदल, दीर्घकाळ अडकलेले सरकारी कायदेशीर कागदपत्र किंवा परवानगीचे काम अचानक मंजूर होतात. ज्यांनी तुमच्या विरोधात उभे राहून तुम्हाला थांबवलं त्यांचा प्रभाव संपतो. तुमचं नाव, तुमची मेहनत, तुमची कसरत आता वर येऊ लागते. जे नेहमी आडवे येत होते ते अचानक बाजूला होतात. तुम्ही अनेकदा स्वतःलाच विचारलं असेल, माझ्यासोबतच एवढं कठीण का? ही घटना तुम्हाला त्याचं उत्तर देईल. कारण आता तुमच्या आयुष्याचा मार्ग खुला होत आहे. एकेकाळी अडथळे होते त्या ठिकाणी आता आश्चर्यकारक गती निर्माण होणार आहे. दुसरी घटना, मोठ्या संधीचा अचानक लाभ. जीवन बदलणारा दरवाजा उघडणार. मकर राशीसाठी 2025ची शेवटची अमावस्या हे फक्त मानसिक किंवा भावनिक परिवर्तन नसून मोठ्या भाग्याचे दार उघडणारी वेळ आहे. ही घटना करिअर, व्यवसाय, पैसा, बढती, प्रतिष्ठा, मानसन्मान यापैकी कुठल्याही क्षेत्रातून येऊ शकते. आजवर तुम्हाला संधी मिळण्याऐवजी इतर लोक पुढे गेले. तुमची किंमत ओळखली गेली नाही. तुमचे प्रयत्न दुर्लक्षित झाले. पण तुम्ही सतत मागे ढकलले गेलात. पण आता परिस्थिती उलटणार आहे. या घटनेचे मोठे परिणाम तुम्ही अपेक्षित न होता मोठ्या निर्णयांच्या केंद्रस्थानी येणार. ज्यावर तुम्हाला कधीच हक्क मिळेल असं वाटलं नव्हतं ती संधी स्वतःहून तुम्हाला मिळेल. तुमच्या मागे बोलणारे, तुम्हाला कमी लेखणारे लोक गप्प होतील. प्रतिष्ठा, नाव, समाजातील स्थान अचानकच उंचावेल. ज्यांना वाटलं होतं की तुम्ही कधीच वर येणार नाही तेच लोक आता तुम्हाला मदतीची विनंती करतील. ही संधी इतकी वेगाने आणि इतकी मोठी येईल की तुमचं मन संभ्रमात पडेल. हे नक्की खरं आहे का? यशाचा एक दरवाजा नव्हे तर अनेक दरवाजे एकामागून एक उघडत जातील. ही घटना तुमच्या आयुष्याची दिशा कायमस्वरूपी बदलणारी असेल. तिसरी घटना, वैयक्तिक जीवनात खोल स्तरावर स्फोटक बदल. मकर राशीच्या लोकांचे मन बाहेरून कणखर दिसते पण आतून ते भावनिक जखमांनी भरलेलं असतं. गेल्या काही वर्षात नाती, विश्वासघात, फसवणूक, कुटुंबातील समस्या, मनस्ताप, नैराश्य अशा गोष्टींनी तुमच्या आत्मा थकला होता. 2025ची ही अमावस्या त्या आतल्या जखमांवर शेवटची पट्टी बांधते. ही घटना किंवा नातेसंबंध नाही तर तुमच्या आत्म्याच्या शांततेशी जोडलेली आहे. या घटनेतून घडणारे खोल बदल, तुम्हाला त्रास देणारी, उघडणारी, सतत नकारात्मक देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. ज्या नात्यांनी तुम्हाला वर्षानुवर्षे वेदना दिल्या त्या नात्यांचे ओझे गळून पडेल. एक नवीन व्यक्ती, नवीन विचार किंवा नवीन शक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. कुटुंबातील तणाव, वाद, गैरसमज अचानक कमी होतील. तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत होता त्या गोष्टी आता भावनिकदृष्ट्या पूर्णत्वाला जातील. यामधून एक साधा पण एक मोठा बदल घडतो. तुमचं मन हलकं होतं.
वेदना, भीती, असुरक्षितता या साऱ्या सावल्या मागे सरकतात. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो, जो आधी कधी नव्हता, तितकाच स्थिर, शांत आणि सकारात्मक असेल. अंधार संपतो, प्रकाशाचा नवा पर्वत सुरू होतो. मकर राशी, तुम्ही जे काही सहन केलं ते कधीकधी ब्रह्मांडाच्या दृष्टीने तुमची तयारी होती. जी आत्मा जितकी मजबूत असते त्याची परीक्षा तितकीच कठीण असते. 2025ची शेवटची अमावस्या तुमच्या या दीर्घ संघर्षाच्या प्रवासात अंतिम शिक्कामोर्तब करते. आता तुम्हाला मागे बघण्याची गरज नाही, कारण जे बघून झालं ते पुन्हा कधीही तुमच्यासमोर आता उभं राहणार नाही. आगामी काळ तुमच्यासाठी स्थैर्य घेऊन येतो, मनःशांती घेऊन येतो, नशिबाची उघडणारी दारं घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं मूल्य परत मिळवून देतो. या 3 घटनांमुळे तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक वळण आज तुम्हाला जिथे आणून उभं करत आहे ते स्थान तुमच्यासाठीच राखून ठेवलं होतं. आता तुमची परीक्षा संपली, आता तुमचं उत्थान सुरू होतं. जीवन तुमच्यावर आता उघडपणे कृपा करणार आहे. ही शेवटची अमावस्या तुमच्यासाठी अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील नव्या, भव्य आणि तेजस्वी अध्यायाची ही एक सुरुवात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच तुम्हाला तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. श्री स्वामी समर्थ.